यवतमाळमधील शासकीय यंत्रणेतील बेकायदेशीर भरती, पदोन्नती, भ्रष्टाचार आणि इतर गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना 3 महिन्यांपूर्वी आदेश दिले होते। मात्र या आदेशाचं पालन करत अद्यापही चौकशी समिती स्थापन करण्यात आली नाही। यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। 5 जून 2025 रोजी विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमून सखोल तपास करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते। मात्र 3 महिने उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झाली नाही। या दिरंगाईमुळे प्रशासनावर जनतेचा विश्वास उडत असून गैरप्रकारांना छुपा पाठिंबा दिला जात असल्याची भावना निर्माण होतीये। नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे वारंवार मागणी करूनही किरकोळ साहित्य विक्रीची नस्ती सादर केली जात नाहीये। ही नस्ती लपवली जात असल्याचा संशय असून यामध्ये मोठे गैरप्रकार उघड होण्याची भीती व्यक्त होतीये। साधी नस्ती दाखवण्यातही टाळाटाळ होत असल्याने भ्रष्टाचार किती खोलवर रुजलाय याचा अंदाज येतो। या सर्व गंभीर प्रश्नांवर जिल्हाधिकारी गप्प का आहेत? विभागीय आयुक्तांचे आदेश असूनही चौकशी समिती का नेमली जात नाहीये? मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई का केली जात नाहीये? हा प्रश्न उपस्थित होतोय। नमस्कार, संपूर्ण जनतेला संपूर्ण अधिकाऱ्यांना सत्कार नमस्कार। विषय आहे आज अनुकंप भ्रष्टाचाराच्या संबंधित। यामध्ये जे खरे अनुकंप धारक आहे हे गेल्या 2017 पासून वंचित आहे। यांना खऱ्यांना न्याय भेटत नाही आणि ज्या बेकायदेशीर अनुकंपामध्ये लागणारे 2 कर्मचारी यांच्या वडिलाला कर्करोग आणि पक्षघात होता नाही, त्यांच्या वडिलाला आताही पेन्शन सुरू आहे। हे अनुकंप कुठून आला? हा माझा मोठा प्रश्न आहे। यामध्ये त्यांच्या टीसी मध्ये खोडतोड आहे, हे संपूर्ण जगजाहीर आहे। यासाठी वरिष्ठ जे विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयासमोर आम्ही आमरण उपोषण केलं, त्यामुळे त्यांनी आमची दखल घेतली। आता 3 महिन्याची घडी झाली आहे, अद्यापही हे समिती कोणतीच कारवाई करत नाही। यासाठी आम्हाला असं सूत्राच्या हवाले मालूम पडला आहे का जे खरी नस्ती आहे हे संपूर्ण शुभम केतनवार हे लंपास करण्याच्या तयारीत आहे। यासाठी विभागीय आयुक्त श्वेता शिंगल मॅडम यांना भेटून हे संपूर्ण नस्ती तुमच्या कस्टडीमध्ये घ्या आणि तसेच यामध्ये आपल्या विभागाकडून चौकशी होण्यात यावी अशी आमची विनंती केली की त्या जे मीरा वानकडे आहे त्यांना हायकोर्टचे आदेश असूनही त्यांना घेतलं नाही। हे एक शोकान गोष्ट आहे आणि ते कोर्टालाही जबाब देत नाही। हे कोर्टालाही नगरपालिकेत झुमत नाही। यापेक्षा शोकान गोष्ट काय राहू शकते? 2 कोटी रुपयाचा डिजिटलचा घोटाळा आहे। त्या घोटाळ्यामध्ये डोलारकर साहेब, डोलारकर सरनाईक, शुभम केतनवार हे तिघांनी बिगर एडिटनी त्या डिजिटलच्या शाळेचे बिल काढले आणि त्यामध्ये काम पूर्तता व्हायच्या आधी जे ठेकेदाराचे डिपॉझिट पैसे आहे ते देऊन टाकले आणि डिजिटल शाळेचा जो भ्रष्टाचार आहे यासाठी कोणत्याच नस्त्या द्यायला तयार नाही। यामुळे आम्ही विभागीय आयुक्त यांना म्हटलंय का आपण आम्हाला यामध्ये गुन्हे दाखल करण्याकरता आदेशित पत्र देण्यात यावे आणि यांच्यावर कठोर कारवाई होण्यात यावी आणि खऱ्या अनुकंप गोरगरिबांना न्याय भेटावा हीच आमची विभागीय आयुक्त संपूर्ण अधिकाऱ्यांना जनतेला विनंती आहे। जय गुरुदेव। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.